काल काय पाहिलं आपण व्ही आय इन ऍब्सेन्स ऑफ व्ही आय इनपुट सिग्नल व्ही आय आपण काय केला ऍब्सेन्स ठेवला त्यावेळेस काय झालं ट्रान्झिस्टर मधून बेस करंट फ्लो व्हायला लागला राईट त्या बेस करंटला आपण म्हटलं होतं आयबीक्यू बेस मधून जो करंट फ्लो होतो त्याला काय म्हटलं आपण आयबीक्यू करस्पॉन्डिंग टू द बेस करंट काय फ्लो होतो इथून कलेक्टर करंट फ्लो होतो राईट त्याला आपण काय म्हटलं होतं आयसीक्यू ओके करंट कलेक्टर करंटला आपण म्हटलं होतं आयसीक्यू करस्पॉन्डिंग टू द बेस करंट होता राईट त्यानंतर काय पाहिलं आपण हे सगळं करतोय कशासाठी आपण हे सगळं करतोय कशासाठी डीसी सप्लाय दिलाय कशासाठी आपण फॉर द बायसिंग पर्पज कशासाठी दिलाय आपण बायसिंग पर्पज बायसिंग झालं तर हा जो क्यू पॉइंट आहे हा क्यू पॉइंट काय होईल ऍक्टिव्ह रिजन मध्ये वर्क करेल ऍक्टिव्ह रिजन मध्ये वर्क केलं म्हणजेच काय होईल जो ट्रान्झिस्टर आहे तो ऍज अ एम्प्लीफायर म्हणून वर्क करेल ओके देन पहिल्यांदा डीसी सप्लाय दिला डीसी सप्लाय आपण स्टॉप केलाय आता पुढे काय करतोय आपण डीसी सप्लाय ऍज अ इनपुट दिला आता डीसी सप्लाय ऍज अ इनपुट दिल्यानंतर काय दिसलं आपल्याला when small AC sinusoidal signal is flowing through the input काय केलं आपण इनपुट मधून स्मॉल AC सिग्नल्स फ्लो करायला स्टार्ट केले पुढे काय झालं स्मॉल AC सिग्नल्स फ्लो झाल्यानंतर पुढे काय झालं जो बेस करंट होता तो बेस करंट काय झाला इथे जो आयबीक्यू बेस करंट होता तो आयबीक्यू बेस करंट त्याच्यातच होता डीसी करंट पण त्यातच होता नंतर हा कॅपॅसिटर काय करतो तो जो डीसी बेस करंट होता त्या बेस करंटला तो काय करतो ब्लॉक करतो काय करतो त्या बेस करंटला तो ब्लॉक करतो ओके इथपर्यंत आपण आलो होतो राईट म्हणजे काय केलं होतं डीसी करंटला त्या आयबीक्यू ने सुपर इम्पोज केलं होतं इथपर्यंत आलो होतो आपण then next slide due to this variation in the due to this variation in the due to this variation in the base current proportional to base current proportional to the variation takes place in the collector current to the variations takes place in the collector current takes place in the collector current because IC equals to beta into IB तर बीटा काय इथला बीटा काय पाहिलं होतं आपण बीटा मीन्स अनुष्का बीटा काय सजेश अनुष्का दीक्षा बीटा काय असतो बीटा इज द एम्प्लिफिकेशन फॅक्टर बीटा काय असतो एम्प्लिफिकेशन फॅक्टर असतो बरोबर आहे काय लिहिले आपण इथे बेस करंट कोणता करंट आहे बेस करंट कोणता होता आपला आयबी बेस करंट कोणता होता आपला आयबी proportional to the variation takes place in the collector current बरोबर आहे आपण मागेच पाहिलं होतं की बेस करंट वाढला की कोणता करंट वाढत असतो कलेक्टर करंट वाढत असतो बरोबर आहे म्हणजे कलेक्टर करंट कितीने वाढतो IC equals to beta into IB amplification factor into IB म्हणजे बेस करंटची जी व्हॅल्यू असेल त्या बेस करंटच्या व्हॅल्यूला कोणी मल्टिप्लाय करायचं amplification factor ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतो आपल्याला IC मिळतो ओके हा असतो एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय झालं याचं मीनिंग काय झालंय
जो आयसी करंट आहे हा करंट कोणता आहे एम्प्लिफाइड करंट आहे कोणता करंट आहे हा एम्प्लिफाइड करंट इनपुट करंट सोबत एम्प्लिफिकेशन ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं एम्प्लिफाइड करंट मिळालाय काय मिळालंय आपल्याला एम्प्लिफाइड करंट मिळालाय लक्षात आलं हा पॉइंट काय मिळालं आपल्याला एम्प्लिफाइड करंट मिळालाय राईट डाऊन as आता इथे काय कळतंय तुम्हाला बीटाची व्हॅल्यू वाढवली सॉरी आयबी ची व्हॅल्यू वाढवली कोणाची व्हॅल्यू वाढेल आयसी ची ऑब्वियसली वाढणार आहे as the value of IB increases value of IC it also increases IC will increases and vice versa चं meaning काय आयबी इंक्रीज होतोय काय इंक्रीज होतोय आयसी इंक्रीज होतोय आयबी डिक्रीज होतोय तर आयसी पण काय होईल डिक्रीज होईल कळलं इकडे आसिम दीक्षा दिया प्रदेश पृथ्वी सर यस सर okay next line thus IB and IC are in phase thus IB and IC are in phase thus IC and IB are in phase but IC आणि IB काय इन फेज मध्ये आहे पण हा IC काय याचं मॅग्निफाइड व्हर्जन आहे मॅग्निफिकेशन ऍड केल्यानंतर तुम्हाला IC मिळतोय ना IC काय आहे पण मॅग्निफाइड व्हर्जन आहे बट IC इज magnified version of IB काय IC काय IB चं magnified version therefore IC varies above and below its Q point value. Its Q point value ICQ म्हणजे काय ICQ ची जी काय व्हॅल्यू असेल समजा हा काय आपला इथे ICQ आहे समजा आता ICQ काय आहे डीसी करंट आहे ICQ काय होता आपला काल पाहिला आपण तो काय असतो Q पॉइंट घेतला तो काय होतो डीसी करंट होतो पण ही जी IC ची व्हॅल्यू आहे ही IC ची व्हॅल्यू काय होते या ICQ पॉइंटच्या अबोव अँड बिलो व्हॅल्यू काय होते अबोव अँड बिलो आता अबोव अँड बिलो म्हणजे काय होते व्हॅल्यू ची वरती जाते परत खाली येते वरती जाते परत खाली येते झिरो क्रॉस करत नाहीये कुठे क्रॉस करते फक्त ही जी लाईन होती डीसी ची लाईन त्या डीसी च्या लाईनलाच ती क्रॉस करते लक्षात अबोव अँड बिलो द ICQ पॉइंट कोणता करंट आहे हा कोणता करंट आहे तर IC करंट कोणता करंट आहे तो IC आणि स्ट्रेट लाईन काय ICQ आहे स्ट्रेट लाईन काय ICQ आहे आणि इथे आपला टोटल करंट
लक्षात डिफरन्स कळला त्यातला काय डीसी करंट येतो Yes. ऍक्च्युअल मध्ये कोणता करंट आहे आयसी म्हणजे आयसीक्यू हा डीसी करंट आहे आणि हा जो आयसी करंट आहे हा काय एम्प्लिफाइड करंट आयसी काय एम्प्लिफाइड करंट आहे हा एम्प्लिफाइड करंट काय करतो क्यू पॉइंटची व्हॅल्यू आहे त्या क्यू पॉइंटच्या व्हॅल्यूच्या अबो अँगल रोटेट होतो अबो अँगल रोटेट होते काय एकदम वरती जातो एकदा इथेच खाली येतो. लक्षात इथपर्यंत आता हे जे पाहताय तुम्ही की तुम्हाला सगळ्याचा ग्राफ काढायचा आहे त्यावेळेस परत सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत त्यामुळे मी किती पॉईंट लिहून देतोय तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप आपण कुठं करतो तुम्हाला ते कळालं पाहिजे लक्षात इथपर्यंत तर varying IC the varying IC the varying IC म्हणजे व्हॅरी होणारी IC the varying IC passes through the collector resistance RC varying IC passes through collector current RC RC कोणता आहे काय आपला काय RC आहे बरोबर RC कुठे आहे इथे RC आहे बरोबर आहे आपला करंट कोणता आहे IC आहे IC कुठून फ्लो होणार ऑब्वियसली कलेक्टर मधून फ्लो होणार म्हणजे तो कुठून फ्लो होतो या RC मधून येणार जर एखाद्या रेझिस्टन्स मधून करंट फ्लो झाला तर व्यवस्थित ऐकले काय म्हणतोय एखाद्या रेझिस्टन्स मधून करंट फ्लो झाला की काय जनरेट करतो एखाद्या रेझिस्टन्स मधून करंटचा फ्लो झाला तर तो तिथे काय करतो व्होल्टेज ड्रॉप जनरेट करतो काय जनरेट करतो व्होल्टेज ड्रॉप जनरेट करतो आता हा R1 असेल हा R1 असेल याला काय म्हणतो आपण I1 म्हणतो इथे व्होल्टेज ड्रॉपला काय असणार आहे हा V1 असणार आहे V1 इक्वल्स टू काय म्हणतो आपण I1 इंटू R1 म्हणतो आपण बरोबर V1 इक्वल्स टू काय म्हणतो आपण I1 इंटू R1 म्हणतो तसंच आरसी मधून जो फ्लो होणारा करंट आहे तो कोणता आहे सॉरी कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट कोणता आहे आयसी आहे IC. बरोबर आहे कोणत्या रेझिस्टन्सच्या मधून फ्लो होतोय तो RC. आरसी मधून फ्लो होतोय काय कुठून होते तो फ्लो आरसी मधून होतोय म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द आरसी काय असणार आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आरसी काय असणार आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आरसी काय असणार आहे IC into RC. I into R आता व्होल्टेज V इक्वल्स टू काय राहतं IR इथला I कोणता आहे IC आहे R कोणता आहे RC मग काय तिथे DC into IC into RC IR आहे ना I चं IC R चं RC ओके to collector current RC to produce a varying voltage drop produce a varying voltage drop कोणता व्होल्टेज ड्रॉप प्रोड्यूस करतो तो ICRC across P कोणता व्होल्टेज ड्रॉप प्रोड्यूस करते ने ICRC केला आता कोणता व्होल्टेज ड्रॉप प्रोड्यूस झालाय आपला ICRC झालाय बरोबर आहे आता ICRC म्हणजे काय एक प्रकारचं व्होल्टेज आहे V आहे राईट ICRC काय एक प्रकारचं व्होल्टेज आहे V आहे करंट कोणता आहे I म्हणजे दोघं एकमेकांमध्ये कसे असणार इन फेज असणार कसं असणार दोघं एकमेकांना इन फेज असणार आहे ओके
रेझिस्टिव्ह क्वांटिटी आहे, रेझिस्टिव्ह क्वांटिटी मधला व्होल्टेज ड्रॉप आणि रेझिस्टिव्ह क्वांटिटीचा करंट काय असतो एकमेकाला, इन केस ऑफ रेझिस्टन्स काय असतं, व्होल्टेज आणि करंट आर इन फेज विथ इच अदर असतात, काय असतात एकमेकांना इन फेज असतात त्याच्यामध्ये रेझिस्टिव्ह क्वांटिटी मध्ये. त्यामुळे आपण काय लिहू शकतो मग, दिस व्होल्टेज ड्रॉप ICRC is in phase with ICRC is in phase with collector current. कोणता असतो collector current? IC. collector current IC. आणि IC ला इन फेज म्हटल्यानंतर आपण लिहिले खाली IC आणि कोण असतो कनेक्ट परत इन फेज, IB. बेस करंट आणि कलेक्टर करंट दिसतं आपण एकमेकांना प्रपोर्शनल दाखवले म्हणून इथे काही परत अँड IB. कोणाकोणाला इन फेज असेल तो व्होल्टेज ड्रॉप IC ला आणि IB ला दोन्हीला पण तो काय असेल इन फेज असेल. therefore voltage of collector is given by voltage of collector voltage किती दाखवणार आपण VC ने दाखवणार. VC is given by VCC minus ICRC. VCC मायनस म्हणजे हा व्होल्टेज मायनस इथला व्होल्टेजचा ड्रॉप. ते व्होल्टेज काय असणार आहे इथलं, ते काय असणार आहे इथलं टोटल व्होल्टेज असणार आहे कुठलं या कलेक्टर पॉइंट वरती मिळणार. कलेक्टर पॉइंट वरती मिळणार व्होल्टेज कोणतं, इनपुट व्होल्टेज आलेलं व्होल्टेज मायनस व्होल्टेज ड्रॉप, जेवढं व्होल्टेज ड्रॉप होईल ते निघून जाईल आणि उरलेलं करंट व्होल्टेज म्हणजे काय असेल आपलं टोटल व्होल्टेज असेल. आपण इथे दिले VC इक्वल्स टू VCC मायनस ICRC. therefore with change in voltage drop काय होईल आता बघा, हा व्होल्टेज ड्रॉप चेंज झाला, ICRC चेंज झाला, काय चेंज होईल ICRC चेंज झाला, काय चेंज होईल VC चेंज होईल. therefore with change in voltage drop collector voltage will change. Also will change. काय केलं आपण, हा ICRC चा चेंज झाला ऑब्वियसली, तर हा पण काय होणार VCC मधून ICRC मायनस होईल म्हणजे फायनल व्हॅल्यू ऑफ VC काय होईल चेंज होईल. VC व्हॅल्यू काय होईल चेंज होईल. इथपर्यंत आले लक्षात, काय काय केलं काय काय आजपर्यंत आलंय. नेक्स्ट लाईन. however VC and ICRC is in phase with VC and ICRC is in phase with collector current
connector current, comma, VC and ICRC, will vary exactly, will vary exactly opposite exactly vary exactly opposite manner with respect to which order, manner with respect to each other. Respect to each other. म्हणजे काय झालं, हा चेंज झाला की काय काय चेंज होतंय, VC चेंज होते, दोघं एकमेकांमुळे काय होत आहे, चेंज होत आहे. म्हणजे दोघं एकमेकांच्या कसे असणार आहेत, अपोजिट मध्ये व्हॅरी होणार आहेत. ओके, काय होणार आहे, अपोजिट मध्ये दोघं एकमेकांच्या काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. कोण कोण, VC अँड ICRC, कोण कोण, VC आणि ICRC. ओके, नेक्स्ट लाइन, because ICRC increases because ICRC increases, VC has been decreases. VC has been decreases. From equation VC equals to VCC minus ICRC. ओके, कुठपर्यंत आलो आता आपण, इथपर्यंत आलो या कलेक्टर करंट पर्यंत आलो. कोणता कलेक्टर आला, आपला VC म्हणजे व्होल्टेज, कलेक्टरचं व्होल्टेज आले. आता हा VC व्होल्टेज काय होतोय, या RL ला कपल होतोय, RL कडे जातो, लोड करंट इथून जे मिळालेलं व्होल्टेज आहे कुठे जाते, RL कडे जाते, लोड कडे जाते. बरोबर आहे, कुणाकडे जाते, लोड कडे जाते. पण जाताना कोणाच करून जाते, ते कोणी कपलिंग केले त्यांना, CC2 ने कपल केले. बरोबर आहे, बरोबर ठीक आहे, लोड रेजिस्टन्स. तर आता इथलं करंट कोणता असणार आहे, लोड मधून फ्लो करंट, लोड करंट, लोड च्या अक्रॉस असणार, लोड ज्याच्यामधून फ्लो होतोय, ज्याच्यामधून करंट फ्लो होतोय, तो रेजिस्टन्स म्हणजे कोणता रेजिस्टन्स, लोड रेजिस्टन्स. त्याच्या अक्रॉस मिळणारा व्होल्टेज म्हणजे कोणता, लोड व्होल्टेज. आलं सर, लोड व्होल्टेज म्हणजे कोणतं व्होल्टेज, आपलं आउटपुट व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज आहे, आउटपुट व्होल्टेज. आता इथपर्यंत आलो आपण. बरोबर, आता इथला जो करंट आहे IC करंट, हा IC करंट कसा फ्लो होत आहे, थ्रू द कपलिंग कॅपॅसिटर. व्होल्टेज कसा फ्लो होत आहे, थ्रू द कपलिंग कॅपॅसिटर. फ्लो होत येतोय कपलिंग कॅपॅसिटरच्या. म्हणजे आपल्याला आता इथून पर्यंत आलो आपण. लक्षात, पहिली स्टेप संपली. आता आपण थोडंसं पुढे आलो. काय घ्यायचे मग आपल्याला पुढे आता, दिस कनेक्टर व्होल्टेज कोणते कलेक्टर व्होल्टेज, VC. This collector voltage VC is then coupled to the load, load
open to the code, through the coupling capacitor, through the coupling capacitor, through the coupling capacitor, the coupling capacitor, कोणता आहे coupling capacitor तिथला? C2. CC2, right? C2 किंवा CC2 coupling capacitor CC2. हा CC2 काय करतो? मेन फंक्शन काय CC2 चा? ब्लॉक करतो. कोणाला ब्लॉक करतो? डीसी करंटला किंवा डीसी व्होल्टेजला. तो काय डीसी सप्लाय येतो. डीसी सप्लाय करून काय करतो? ब्लॉक करतो. काय करतो? ब्लॉक करतो. इट विल ब्लॉक द डीसी. It will block the DC. It will block the DC part of DC मधला जो काही DC पार्ट असेल त्याच्यात काही DC इम्प्युरिटीज ऍड झालेल्या असतील तर DC क्वांटिटीज ऍड झालेल्या असतील तर सगळ्या ब्लॉक रेस्ट काम कोण करतोय? हा CC2 करतोय. कोण करतोय? हा CC2 करतोय. And allow only, आणि कोणते सिग्नल पाडतो पुढे? Right. And allow only AC. And allow only AC part of DC. DC part of DC. DC म्हणजे कोणता? DC आहे कलेक्टर voltage, right? Next slide. The amplitude obtained after CC2 amplitude obtained after CC2 this is the output voltage. This is output voltage. This is the output voltage and its magnitude is much higher than and its magnitude is much higher than that of the input signal. 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 इनपुट सिग्नल. आता लक्षात काय घेतलं आपण? काय कुठपर्यंत आलोय आपण आता? This collector voltage VC then coupled to the load to the coupling capacitor. हा जो लोड आहे त्या लोडला तो VC काय केलेला आहे? कपल केलाय. पण कोण केला? या CC2 थ्रू केलेला आहे. कोणा थ्रू केलेला आहे? या CC2 थ्रू केला आहे. CC2 काय करणार आहे मग? करेक्ट. काय करणार आहे CC2? DC व्होल्टेजला ब्लॉक करणार आहे आणि फक्त AC पार्ट जो आहे तो काय करणार आहे? तो पुढे पाठवणार आहे. काय करणार आहे? तो पुढे पाठवणार आहे. ओके. आता आपल्याला इथे काय कळालंय की आपलं व्होल्टेज काय झालं? आता इथे एम्प्लिफाईड झालं. काय झालं? आता इथे आपला व्होल्टेज
एम्प्लिफाईड झाला. V0 काय VO तिथे काय झाला आता एम्प्लिफाईड झाला. Thus the input AC signal has been successfully amplified. Thus the input AC signal is successfully amplified. Successfully amplified. But output signal is inverted. But output signal is inverted. सिंगल स्टेज आरसी कपल के बारे में चालू ऑपरेशन दाखव. आपलं क्वेश्चन काय आहे माहिती का, एवढं आपण पाहिलंय ना. क्वेश्चन असा आहे, इथं देत नाही हा क्वेश्चन. क्वेश्चन कसं आहे, त्याच्यात फक्त ऑपरेशन ऑफ एक्सप्लेन करा. सिंगल स्टेज आरसी कपल एम्प्लिफायर फक्त ऑपरेशन एक्सप्लेन करा. किंवा क्वेश्चन काय तो फक्त फंक्शन्स ऑफ R1 R2 C1 C2 REC एवढं विचारतात. किंवा फक्त त्याची जी काही वेव्ह फॉर्म आहे तेवढे ड्रॉ करायचे. ज्या क्वेश्चन तुम्हाला एकत्र एवढा मोठा कधीच येत नाही. पार्ट हा नाही त्या तो पूर्ण आहे हा क्वेश्चन, हे आपण पूर्ण घेतोय. तर याच्यातले काही काही असे सिलेक्टेड वरती क्वेश्चन विचारले आपल्याला एक्झाम. तेव्हा आपल्याला सगळं बघत राहावं लागेल. आता क्वेश्चन पाहिजे कसे झाले. अक्रॉस व्होल्टेज मिळत आपल्याला. ते ड्रॉप म्हणजे व्होल्टेज आपल्याला. गेले सगळ्यांनी. आता प्रत्येक शॉर्ट मध्ये सांगू काय काय आहे, सगळं काय काय झालेलं आहे सगळं स्टेप बाय स्टेप एकदा बघू आपण. तुमच्या सगळे स्टेप्स लक्षात राहतील आणि त्या स्टेप्स एकदा लक्षात राहिल्या की काय होईल, तुम्हाला वेव्ह फॉर्म ड्रॉ करायला इझी जाईल. मी लिंक पाठवते.